गुड मॉर्निंग दोस्तो, मी आहे ए बी. तर आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे आपल्यासाठी. तुम्हाला व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेलवरून कळलंच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशावरती असणार आहे. आज आम्ही सर्व फौजी मस्जिदमध्ये चाललो आहे. आज ईदमुळं आमच्या मेसमध्ये बडाखाना पण असणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता चला, तयारी तर सर्व झाली आहे. नेमकं मस्जिदमध्ये तर चाललोय आम्ही, पण जे सिव्हिलियन लाईफमध्ये ईद साजरा होतच असतो, पण आज पहिल्यांदाच आम्ही फौजमध्ये ईद साजरी करणार आहे. तर नेमकं सिव्हिल लाईफ आणि फौजी लाईफमध्ये फेस्टिवल कसे साजरे होतात. आणि इथं नुसतं ईद वगैरे नाही, तर प्रत्येक धर्माचे इथं फेस्टिवल साजरे होतात. तर मी आज तुम्हाला आपल्या व्हिडिओतून तेच दाखवणार आहे. भाऊंना आपण इथे पोहोचलोय आणि मध्ये ईदचं सेलिब्रेशन सुरू झाले असं वाटतंय. तर चला आता आपण आत जाऊ. आणि बघा किती सुंदर सुंदर असं बनवले वगैरे, किती छान आहे. स्वच्छता वगैरे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, फौज आपल्याला फक्त लढायला नाही तर माणसाला माणसाशी जोडायला शिकवते. मी जन्माने हिंदू, पण आज पहिल्यांदाच ईदच्या या पवित्र प्रसंगी मी तिथे पोहोचलो. मनात थोडी धाकधूक होती, पण जसा मी आत गेलो त्या फौजी भावांनी ज्या मायेने मला मिठी मारली, तिथे जातपात धर्म सगळं गळून पडलं. त्या क्षणी मला जाणवलं, वर्दीचा रंग एकच असतो आणि तो म्हणजे भारतीय. घरापासून दूर असूनही आज एका वेगळ्याच कुटुंबाचा भाग असल्यासारखं वाटलं. हाच तर खरा आमचा भारत. आप सबको ईद मुबारक. तर भावांनो, इथला माहोल तुम्ही बघितलाच असेल. आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला बोललो होतं की सिव्हिल लाईफमध्ये ईद कसा साजरा होतो आणि फौजी लाईफमध्ये ईद कसा साजरा होतो. तर आपण इथं जे फौजी आले त्यांनाच विचारू की त्यांना कसं वाटतंय. फर्स्ट टाइम ते पण असं फौजमध्ये येऊन ईद सेलिब्रेशन करणारे. तर चला, ईद मुबारक. ईद मुबारक buddy. Happy Eid. Which state, bro? Kerala. Kerala. Brother, you? ये तो मेरा ही दोस्त है. पता नहीं क्या मैं कर आसम का है, मुझे पता है भाई. ए ब्रो फर्स्ट टाइम फौजी लाइफ ईद Yes. डिफरेंट सिविलियन लाइफ. Yes, more different. Why Missing different? so many items, friends, family. फैमिली. हाय Kerala also केरला. Kerala. भाई ईद मुबारक. थैंक यू. तो देखो, मैंने एक सवाल पूछा भाई को, वो बोला हिंदी. हिंदी. तो भाई आपसे एक सवाल है कि फौजी लाइफ आप पहली बार सेलिब्रेशन कर रहे हो और सिविलियन लाइफ में भी किया होगा, तो क्या डिफरेंट है? Thank you. ओके भाई, हिंदी नहीं आती तो क्या करो अभी मैं. हाँ भाई, बोल रहा था कि सो मेनी आइटम्स मिसिंग. इसका मतलब है जो सिविलियन लाइफ में जो ईद सेलिब्रेशन होते थे, तो खाने में बहुत सारे पकवान होते थे और शाही भोजन होता था. और यहाँ पर इतना नहीं है, लेकिन बड़ा खाना है. उसमें आपको मैं दिखाने वाला हूँ कि वो बड़ा खाना क्या है. तो चलो फिर थोड़ा सवाल पूछेंगे भाई लोगों से. यहाँ पर पूरे भारत देश के जो इस्लाम धर्म के लोग हैं वो आए हैं. कोई तमिलनाडु का है, कोई आसाम का है, कोई केरला का है, कोई और तो मिले नहीं, लेकिन बहुत सारे. मित्रांनो, फौजमधली कोणतीही तयारी असो,
तिथे फक्त आणि फक्त परफेक्शन चालतं. ईद निमित्त संपूर्ण परिसर असा काही चकाचक केला होता की बघूनच मन प्रसन्न झालं. आता इथे नमाज पठण सुरू झालं होतं आणि एक हिंदू म्हणून माझ्यासाठी हा अनुभव अत्यंत डोळे उघडणारा होता. तिथली ती शांतता, ती शिस्त आणि एकाच लयीत झुकणारी ती डोकी बघून मी भारावून गेलो. आपल्या हिंदू धर्मात जशी प्रार्थनेची, उपासनेची कडक शिस्त असते, तशीच शिस्त आणि समर्पण इथेही दिसलं. देव किंवा अल्लाह शोधायचा असेल तर तो अशा पवित्र शिस्तीत आणि निखळ भक्तीतच सापडतो. दुसऱ्याच्या धर्माचा आदर कसा करावा हे आज मला इथे प्रत्यक्ष शिकायला मिळालं. अभी असली सेलिब्रेशन शुरू हुआ है हमारा. नमाज हो गया. कुरकुरीत कचोरी आणि समोसा आणि प्लस भावांनो, ईदचा राजा म्हणजेच आपला स्पेशल शिरकुर्मा वाटायला सुरुवात झाली. आज डाएट बेट सगळं बाजूला, कारण समोर गरम गरम समोसे, कचोरी, फौजी स्टाईल कडक शिरकुर्मा होता. भावांनो, इथे येऊन 3-4 महिने झाले फास्ट फूड खाल्लंच नव्हतं. इंग्लिश में ईद मुबारक. तो केरला की जो लैंग्वेज है मलयालम, उसमें ईद मुबारक को क्या बोला जाता है? ബലിപെരുന്നാൾ ആശംസകൾ. क्या क्या? ബലിപെരുന്നാൾ ആശംസകൾ. स्लोली. ബലിപെരുന്നാൾ बली पेरुनाल ആശംസകൾ. असम सगळ सगन. बरी पेरुनाल आशंसകൾ. असम सगन. देखो भाई, मैं भी थोड़ी मलयालम सीख रहा हूँ यहाँ पर. तो बहुत सारे लैंग्वेज है हमारे भारत देश में. भाई इस्लाम धर्म के जो भाई लोग हैं वो बहुत अच्छे हैं, और मुझे इस ईद सेलिब्रेशन करने का आज मौका मिला है. बहुत मैं खुश हूँ और मैं पार्टिसिपेट हो गया हूँ. आपको पता है, सब धर्म अलग अलग है लेकिन हमारा खून एक है. जय हिंद, जय भारत. तर आपला खूप जोरदार असा ब्रेकफास्ट झाला आहे. आता मेसकडे चाललो आहे आपण, आणि तुम्ही बघितलं असेल कसं ईद सेलिब्रेशन होतं. तर अजून आता आतुरता एकच आहे का बडा खानामध्ये नेमकं काय असणार आहे. तर चला आता भेटू नंतर. थोडं दूध घेतलं तिकडं, मी ब्रेकफास्ट भरपूर झाला होता आणि 2च इडल्या आणल्या. इडल्या आपल्याला साऊथच्या खूप आवडत आहे. तर आता मी ते आहे ना ठेवून देणार आहे. जेवणानंतर जे 3-4 वाजता भूक लागते. पण भावांनो, इथे एक मोठा ट्विस्ट झाला. आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं की ईदचं जे कडक जेवण आहे दुपारीचं असणार, म्हणून आम्ही सगळे वाट बघत होतो. पण नंतर कळलं की खरा राडा तर संध्याकाळी होणार आहे. भावांनो, सकाळपासून खूप वाट बघितली आणि आता ती वेळ झाली आपली बड्या खाण्याची. तर चला आपण चाललोय आता. काय स्पेशल है काहीच माहित नहीं, आपल्याला काहीच आइडिया नहीं. नियम कहता है कि फौज में खाना विसल बजने के बाद ही मिलता है, लेकिन आज भूख इतनी कड़क थी कि विसल बजने से पहिले ही पलटण मेस में हाजीर थी. हो मित्रांनो, आज पहिल्यांदा शिट्टी 9 वाजता आम्ही जेवायला पोहोचलो, कारण समोर ईदचा स्पेशल मेनू होता आणि पोटात भुकेचा धमाका. शिट्टीची वाट न बघता झाली आमची ही धावपळ बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास AB नॉमड फौजीला सबस्क्राइब नक्की करा. अब हुआ हमारा बड़ा खाना शुरू. उसमें पपड़ और ये सलाद और दही और बिरयानी थी, और वेज में सेम वेज बिरयानी और पनीर ऐड था उसमें. मेसमध्ये व्हेज नॉनव्हेजचा कडक नियम, आणि तुमचा भाऊ थेट नियम तोडून मार्किंग लपवत नॉनव्हेज खायला उचला. पण फौजमध्ये सरांची नजर एकदम कडक असते. सरांनी मला स्पॉट केलंच. अरे तू तर व्हेज आहेस ना. मी कसा बसा हसत म्हणालो, सर मी वीकली खातो. सरांनी माझी ही भुकेलेली धडपड समजून घेतली आणि मला सोडून दिलं. तुम्ही पण कमेंट करून सांगा, असा नियम तुम्ही कधी मेसमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये तोडलाय का. तर भावांनो, व्हिडिओ आख्या उलट्या पालट होत होत्या. नेमकं परत काही ना काही घडायचं आपल्यासोबत. सकाळी दुपारचं जेवण जे बडा खाना होता ते पण संध्याकाळी, आणि त्या बड्या खाण्यात पण काही पदार्थ असे मिसिंग होते. तर ते आम्ही बेडवरती गेलो, झोपायची वेळ झाली तेव्हा ते आले. ते काय आले हे बघा. परत आम्हाला एक केळी पण भेटले, ते आम्ही रात्रीच फस्त केले. आणि नंतर कळलं का जे उद्या 12 किलोमीटर रनिंग होणार आहे, तर आपल्याला पार्टी खाऊन जायचं होतं. तर भावांनो, हा होता आजचा आपला अनुभव. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता उशीर पण खूप होतोय, तर चला बाय बाय.